अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आज आपण पाहणार आहोत पती पत्नीमधील वाद, नाते विकोपाला पोहोचले आहे, पती पत्नीमध्ये पटत नाही, घटस्फोटापर्यंतच्या गोष्टी गेलेल्या आहेत. तर हा उपाय नक्की करा. पती पत्नी ही संसाराच्या गाडीची दोन चाके, पण तीच चाके जर नीट चालत नसतील तर त्यांच्यामध्ये सतत वाद होणे, एकमेकांवरती हात उचलणे किंवा अपशब्द बोलणे, पती पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणांवरून भांडण होणे, तसेच दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असेल, एकमेकांवरती हात उचलणं किंवा अपशब्द बोलणं, या गोष्टींमुळे घरामध्ये वातावरण तणावाचं राहतं. घरामध्ये आर्थिक प्रगती होत नाही, घरामध्ये वादविवाद वाढल्यामुळे घरामध्ये राहायची इच्छा होत नाही. तर हे वादविवाद कमी करण्यासाठी कुठले उपाय करता येतील? तर तुमच्या बेडरूममध्ये जर बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतील तर त्या त्वरित बाहेर काढा. अशा प्रकारच्या गोष्टी बेडरूममध्ये ठेवू नका. जी बिनकामाची असतील, जसे की औषधं वगैरे, तर ती बाहेर काढून टाका. त्यामुळे आपल्या पती पत्नीच्या नात्यामध्ये खूप वाईट परिणाम होतात. बेडरूममध्ये बेडच्या चारही पायांना गुलाबी रंगाचा धागा गुंडाळून 4 गाठी मारा. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे बेडरूममध्ये जर का खिडकी असेल तर त्या खिडकीला तुम्ही गुलाबी किंवा पिंक रंगाचा पडदा लावू शकता. बेडरूममध्ये विविध प्रकारचे रंगीबेरंगी पोस्टर्स, फुले तुम्ही लावू शकता. हा उपाय तुम्ही करून पहा. तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला सुधार झालेला नक्की जाणवेल. तुमचे नाते तुम्हाला बदललेले दिसेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.